नमस्कार मित्रांनो, हा आपला आजचा दुसरा ब्लॉग. तुम्ही इकडे बघू शकता की चंगू, धिंगामस्ती आणि मंगू ते आहे ते पोळी खात आहे. त्याला आपण छोटीशी एक पोळी टाकली. हे बघा काय 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 मंगू, यो यो यो. असे चंगू मंगू धिंगामस्ती करतात आपले. आणि इकडे आपली छोटीशी वासरी म्हणजेच गाईचं छोटं पिल्लू. आता याला थोडंसं आजार झालेला होता, त्याच्यासाठी आपण गोळ्या वगैरे त्याला दिल्या. इकडे आपले बैल शांततेने बसलेले आहेत. मित्रांनो, 2-3 वर्षाआधी आपण चांगलं असं पेरूचं छोटंसं रोपटं लावलं होतं. आता त्याला खूप सारे पेरू लागले आणि ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर आपण शेतामध्ये भरपूर वेगवेगळे फळांचे झाडं लावलेले आहेत. त्यालासुद्धा वेगवेगळे फळं आलेले आहेत, जसं की आवळा. त्याचबरोबर आपण लावलेलं आहे सीताफळ. मोसंबी लावलेला आहे, अजून त्याला मोसंबी आले नाहीत. परंतु पेरूला एवढे सारे पेरू आलेले आहेत की भयानक. तुम्ही बघू शकता की खाली इथं एकदम याचं जे अंतर आहे की 3 फुटावरच याला पेरू, आणि ते पण छोटे छोटे मोठे मोठे सुद्धा इथं पेरू तुम्हाला दाखवतो. अजून ते पिकले नाहीत आणि पिकायला सुद्धा त्याला वेळ लागतो. परंतु जसे जसे आपले थोडेसे कच्चेच पण टेस्टी असे आपण पेरू तुम्ही बघू शकता की आता हा थोडाफार पकलेल्या अवस्थेत आहे आणि याच्यात गोडवा आलेला आहे. म्हणून हा काढून आपण खाण्याचा प्रयत्न करू. अप्रतिम टेस्ट आहे. बघितलं तर एकदम खाली खाली असे पेरू लागलेले आहेत आणि एकदम छोटंसं. तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला खोटं वाटेल, एवढंसं रोपटं होतं. ते लावलं, नंतर त्याला 2 वर्ष सांभाळ त्याचा चांगला केला, पाण्याची त्याची चांगली व्यवस्था केली आणि आज त्याला एवढे खालपर्यंत पेरू लागले आहेत बघा. एकदम बुडाशी म्हणजे एकदम खाली खाली असे पेरू, आणि खूप गोड पेरू आहे हा. अशा पद्धतीने आपलं हे पेरूचं झाड आणि याचे हे पेरू. मित्रांनो, शेतामध्ये तुम्ही कुठलेही झाडं लावले तर ते जगतात, परंतु आपली धारणा अशी आहे की ते होत नाही किंवा काय नाही. आता आमच्याकडे तर असं होतं की कोणी म्हणत होतं की तुम्ही जर शेतात झाडं लावसाल तर ते येणारच नाही. ते पण मन खोटी ठरली आणि जे जे मी लावलं ते चांगल्या पद्धतीने ग्रोथ झाली, त्याची चांगल्या पद्धतीने त्याला फळं लागली. आता मागच्या वर्षी सीताफळ एवढे होते की नाही म्हटलं तरी एक मोठी पिशवी एवढे सीताफळ खाल्ली. परंतु यावर्षी त्याची छाटणी केली आणि ती छाटणी थोडी जवळून झाली, त्यामुळे त्याला लागलेच नाही फळं. परंतु पुढच्या वर्षी त्याला अजून भरपूर असे फळं लागतील. असं एकंदरीत आजचा छोटासा व्लॉग आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे या पेरू खायला. आणि तुम्ही कुठले कुठले झाडं लावतात ते सुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमच्या शेतात कोणकोणते झाडं आहेत, जेणेकरून तुम्हीसुद्धा असाच आस्वाद घ्या. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा, नंतर बाकीच्या गोष्टी करा. ठीक आहे मित्रांनो, मग